चला आज आपण बनवूया बिना दही बिना इनोचा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा डोसा बनवला आहे मी। तर तुम्ही एकदम परफेक्ट बघा मेजरमेंट आणि कसा रुईसारखा एकदम आपला कापसासारखा सॉफ्ट असा डोसा तयार झाला बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करू झटपट अशी। तर त्यासाठी पहिला आपण 1 चम्मच घेतले निंबू सत्व, याला सायट्रिक ॲसिड पण बोलतात। तर निंबू सत्व आपण 1 चम्मच घेतले। तर हिशोबाने एकदम मेजरमेंट व्यवस्थित ठेवायचं। आपला चम्मच असतो ना पोहे, दुसऱ्या चम्मचने बघितलं पोहे खायचा तर 1 चम्मच असतो, त्याच्यात आपण 2 चम्मच एवढं पाणी टाकूया आणि याला विरघळायला जास्त वेळ नाही लागत। हे आपण साईडला ठेवून देऊया। आता इकडे आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि एक चाळणी घेतली, कारण आपल्याला ना बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। तर इकडे पहिले मी 1 वाटी घेतली बेसन पीठ आणि एकदम असं दाबून नाही घेतलं बघा, फक्त वरून असं हलक्या हाताने याला व्यवस्थित लेवलमध्ये करून घेतले। दाबायचं अजिबात नाही, नाहीतर मग मेजरमेंट बिघडतं। अजून एक अर्धी वाटी घेतली। तर पूर्ण बेसन पीठ आपण इथे 1.5 वाटी घेतले। तर चाळून घेऊया, चाळलं ना व्यवस्थित हलकं होतं। आणि काही गाठी कचरा असेल ना त्याच्यामध्ये तर गाठी पण मोडले जातात आणि काही कचरा असेल तर तो पण निघतो। तर व्यवस्थित आपण पहिलं चाळून घेऊया। पीठ आपलं व्यवस्थित चाळून झालं बघा। याच्यामध्ये आपण टाकूया एकदम व्यवस्थित याचा रवा, कारण की ना रवा टाकला ना तर घशामध्ये तुमच्या अडकल्यासारखा होत नाही। आणि याच्यात तेल टाकणार नाहीत आपण पहिली गोष्ट तर भरपूर सारे लोक याच्यात बनवताना तेल टाकतात। चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आपण आणि तेलाचा वापर आपल्याला अजिबात नाही करायचा। त्यानंतर 2 चम्मच एवढी साखर घ्यायची। आता हे सगळं मिश्रण एकदा सुक्कच असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण 1.5 वाटी आपले बेसन पीठ आहे ना, तर आपल्याला 1.5 वाटीच पाणी लागणार आहे। तर पहिला आपण 1 वाटी टाकून घेऊ। तर मार्केटमध्ये जे बॅटर बनवतात ना ते पण पातळ असतं बघा, घट्ट बॅटर आपल्याला बनवायचं नाही, पातळ बनवायचे। तर पूर्ण 1.5 वाटी मी वापरणार आहे पाणी, जेवढं बेसन आहे तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला। तर पहिले 1 वाटी टाकून व्यवस्थित त्याला पहिलं मिक्स करून घेऊया, कारण याच्यात साखर टाकली आपण आणि जो रवा टाकलाय तो पण व्यवस्थित फुलेल आणि साखर पण व्यवस्थित मेल्ट होईल। त्यामुळे 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे पहा मिश्रण आपण 1-2 मिनिटं छान असं मिक्स करून घेतले। त्यानंतर आपण जे निंबू सत्व पाण्यामध्ये ठेवलं होतं ना ते टाकायचं आहे। पाणी टाकायच्या आधी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायच्या आधी जे निंबू सत्व आहे ते टाकायचं आहे। आता एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। तर पीठ ना हे टाकल्यानंतर हलकं व्हायला लागतं बघा, हे बघा हलकं व्हायला लागते। आता याच्यात आपलं उरलेलं अर्धी वाटी पाणी आहे ते पण टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा। आता इथे बघा हे थोडंसं पांढरं वाटतं आपल्याला, तर हळद डायरेक्ट टाकायची नाही आपल्याला। तर हळद मी थोडीशी पाण्यात मिक्स करून घेतली बघा। तर तुम्ही हवं तर इथे फूड कलर पण टाकू शकता। हळद जर तुम्ही डायरेक्ट टाकली ना त्याचे ना छोटे छोटे डॉट असे जागेवर राहतात, कितीही मिक्स केलं तरी। त्यामुळे पाण्यात थोडीशी खलून टाकली ना तर व्यवस्थित मिक्स होती, कलर पण छान येतो। तर फूड कलर टाकायची पण गरज नाही बघा। मी एकदा ट्राय केल्यानंतरच कुठलीही रेसिपी तुम्हाला दाखवते परफेक्ट मेजरमेंट बरोबरच, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि परफेक्ट तुम्हाला रिझल्ट भेटेल। तर मला कमेंटमध्ये पण नक्की सांगू शकता। आता त्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढं आपण निंबू सत्व घेतलं होतं तेवढंच आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आता बेकिंग सोडा टाकल्यानंतर पण आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। आता बघा इथे
बेकिंग सोडा टाकायच्या आधी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहे ते पाणी गरम करून घ्यायचं आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी याला फेटायचं आहे. बघा हे बघा हलकं व्हायला लागलं ना पीठ, एकदम मस्त अशी जाळी पडते आणि स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट असा तुमचा ढोकळा तयार होतो. इनो टाकायची गरज नाही, दही टाकायची अजिबात गरज नाही. फक्त अर्धा मिनिट फेटायचं, जास्त वेळ नाही फेटायचं, नाही तर त्याचं रिॲक्शन खतम होतं आणि मग ढोकळा तुमचा फुलणार नाही. हे बघा एकदम व्यवस्थित साईडला ठेवूया. आता इकडे आपण ना टोप गरम करायला ठेवला आहे आणि एक स्टँड मांडले खाली. पाणी व्यवस्थित गरम पाहिजे ढोकळा बनवायच्या आधी. तर त्यात आपण एक कुकरचा डबा मांडला आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे खाली थोडंसं. तर झटपट असं आपल्याला हे सगळं बॅटर याच्यात ट्रान्सफर करायचं आहे. आणि मी गॅस थोडासा फास्ट केला आहे बघा, कारण ना त्याचे उभीने ढोकळा लगेच पटकन सेट व्हायला लागतो रिॲक्शन खतम होण्याच्या आधी. लगेच आपण याच्यावर झाकण ठेवायचे आणि 10 ते 15 मिनटं लागतं त्याला बनायला. आपण पटकन झाकण मांडूया आणि 15 मिनटानंतर याला चेक करूया. ते बघा मी 10 मिनटानंतर चेक केलं तर ढोकळा आपला तयार झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवायसाठी वापस मी याचे चाकू उचलून बघितला तर एकदम परफेक्ट झालं. बघा साईडने अशा कडा सोडल्या. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते, तेव्हा तो कॅमेरा बंद पडलेला. हे बघा पूर्ण चाकू क्लीन आहे, ढोकळा आपला तयार झाला व्यवस्थित असा. आणि बघा साईडने एकदम कडा सोडल्या तर एकदम मस्त आणि स्पंजी झाला. आता गॅस बंद करूया आणि पूर्णपणे ढोकळा आपण थंड करून घेऊया. तर ढोकळा थंड झाल्यानंतर आपण ना काढून घेतला आहे. आणि बघा डब्बा मी तुम्हाला दाखवते, डब्याला अजिबात चिटकलं नाही, एकदम व्यवस्थित असा ढोकळा आपला निघला आहे. हे बघा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आहे. तर आपण कट करून घेऊया याला. थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी चाकूने कट करून दाखवते. हे बघा तर तुम्हाला कापताना दिसत असेल बघा, एकदम आपलं कापूस कसा असतो असं एकदम सॉफ्ट असं झालं आहे. हे पहा, मी तुम्हाला एक पीस दाखवते बघा, किती सॉफ्ट आणि जाळी पण एकदम छान आली. हे पहा, तर बघा स्पॉन्जी किती झालं आहे बघा. चला आपण साईडला ठेवूया. आणि याला बघा असं दाबलं ना तो वर येतोय परत. बघा एवढा सॉफ्ट झाला आहे. तर चला तडक्याची तयारी करूया आपण. तडका देण्यासाठी इथे ना आपण 2 चम्मच तेल घेतले तडक्याच्या भांड्यामध्ये. त्यात 1 चम्मच आपल्याला राई टाकायची. राई तडतडली की 4 मिरच्या मी अशा अर्ध्याला कट करून अशा उभे चिरून घेतल्यात मधून. ते मिरच्या 1 मिनिटभर अशा फ्राय करून घेऊया पहिल्या तेलामध्ये. ते राई अंगावर उडते थोडंसं जपून. तुम्ही याच्यावर झाकण पण मांडू शकता. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता टाकला मी. ते बघा कढीपत्ता टाकल्यानंतर पण ते खूप पटापट असं अंगावर उडते. त्यानंतर आपण याच्यात पाणी टाकूया. 2 चम्मच एवढी आपण इथे साखर टाकली बघा. आणि याला छान उकळी येऊन द्यायची आता आपल्याला, म्हणजे साखर पण पूर्णपणे विरघळेल. तडक्याला ना एकदम मस्त अशी उकळी आली. साखर पण आपली बघा छान अशी मेल्ट झाली. त्यानंतर आपण इथे 2 चम्मच सफेद तीळ घेतले. तर तिळामुळे ना दिसायला पण छान दिसतं आणि दाताखाली ते क्रंची लागतं खाताना, ते छान लागतं. तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तो गरमागरम तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे. तर हे सिरप आहे ना लगेच ऑब्झर्व करतं गरम गरम, तर ढोकळा अजून छान लागतो खायला. आणि 2-3 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे हे पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते पूर्ण ओसून घेतं. आणि जेव्हा पाणी आतपर्यंत पोचतं ना तेव्हा ढोकळा एकदम स्पॉन्जी होतं. बघा मी 10 मिनटं असंच ठेवलं होतं. त्यानंतर बघा पाणी बघायचं, सिरप आतपर्यंत पोचले. मी तुम्हाला तोडून दाखवते. आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झाला आहे, झटपट असा. तर कुठल्या याला स्पेशल आपण काही टाकलं नाही, घरातल्या सामानामध्ये बनवला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. कमेंटमध्ये पण सांगा कसं झालं आहे ते. काही तुमच्या प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.